नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 13 एप्रिल 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करतो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असल्यास आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, 9वी हिंद महासागर परिषद कोणाच्या यजमान पदाखाली सुरू झाली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? मॉरिशसच्या यजमान पदाखाली ही परिषद जी आहे ती सुरू झालेली आहे. आता ही 9वी हिंद महासागर परिषद जी आहे ती 10 ते 12 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे पोर्ट लुई, मॉरिशस या ठिकाणी. आता हिचा विषय काय आहे? हिंद महासागर प्रशासनासाठी सामूहिक जबाबदारी किंवा ज्यालाच आपण कलेक्टिव्ह स्टीवर्डशिप फॉर इंडियन ओशन गव्हर्नन्स असं म्हणू शकतोय. आता याचं आयोजन जे आहे ते इंडिया फाउंडेशननं केलेलं आहे आणि भारतीय प्रतिनिधी कोण आहेत? परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर. ठीक आहे. आता गेल्या वर्षीची म्हणजे मागील आवृत्ती जी होती ती 8वी होती. ह्याचं आयोजन कुठं करण्यात आलेलं होतं? मस्कत, ओमानमध्ये. आणि याची पहिली आवृत्ती जी होती ती 2016ला सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. तर बघा, याच्याशीच रिलेटेड आपण काही आणखीन महत्त्वाचे समिट्स किंवा परिषदा पाहूयात ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर पहिली आहे जैवविविधता परिषद COP17 2026ची. याचं यजमानपद आहे येरेवन, अर्मेनिया याच्या ठिकाणी. त्याच्यानंतर हवामान बदल परिषद ज्याला COP31 असं म्हणतोय ते तुर्की अटलांटा या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद 2026 जी आहे याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? नॅशनल डिफेन्स युनिव्हर्स, गांधीनगर, गुजरात या ठिकाणी. तर भारत AI इम्पॅक्ट समिट 2026 याचं आयोजन कधी करण्यात आलेलं होतं? फेब्रुवारी महिन्यामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. 7वा आशियाई आर्थिक संवाद 2026 याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? पुण्यात. आणि चौथी जागतिक महासागर विज्ञान परिषद 2026 याचं आयोजन जे आहे ते गोव्यामध्ये करण्यात आलेलं होतं. तर एवढ्या इम्पॉर्टंट समिट्स आहेत, याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन हा अवॉर्डशी रिलेटेड आहे. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झाली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे कैलाश सत्यार्थी यांची निवड करण्यात आलेली आहे या पुरस्कारासाठी. तर कैलाश सत्यार्थी यांना 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे तो प्रदान केला जाईल. आणि समाज व बालहक्कासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तर कैलाश सत्यार्थी यांचं नाव ऐकताच आपल्याला नोबेल पुरस्कार आठवलाच पाहिजे, कारण 2014ला त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला आहे. 2014लाच कैलाश सत्यार्थी यांच्याबरोबर मलाला युसुफजाई यांना देखील हा पुरस्कार मिळालेला होता. त्याच्यानंतर बघा, करुणा करुणेची शक्ती हे पुस्तक त्यांचं 2026ला रिलीज झालेलं आहे. आणि आत्मचरित्र कुठलं आहे त्यांचं? दिया सलाई. ठीक आहे. या दोन पुस्तकांची नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे त्याच्याबद्दल जरा पाहूयात. सुरुवात याची 2022ला झालेली आहे. आता हा जो पुरस्कार आहे तो राष्ट्र, समाज किंवा लोकांसाठी असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातोय. आणि हा पुरस्कार महान गायिका ज्या आहेत आपल्या लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जातोय. आता 2022ला हा पुरस्कार कोणाला मिळालेला होता? नरेंद्र मोदी यांना. 2023ला आशा भोसले, 2024ला अमिताभ बच्चन, 2025ला कुमार मंगलम बिर्ला आणि आता 2026ला कैलाश सत्यार्थी यांना मिळालेला आहे. आणखीन काही महत्त्वाचे अवॉर्ड्स बघूयात. एबेल पारितोषिक 2026 जे आहे ते मिळालेलं आहे गर्ल्ड फ्लॅटिंग्स, प्रसिद्ध जर्मन गणितज्ञ आहेत. आणि एबेल पारितोषिकाला आपण गणितातला नोबेल पारितोषिक असं देखील म्हणतोय. त्याच्यानंतर अमोल पालेकर यांना थिएटरमधील उत्कृष्टतेसाठी 2026चा मेटा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणखीन महत्त्वाचा पुरस्कार बघायचा झाला तर 2025 साठी 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असं तर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे वैरामुथू यांना तमिळ भाषेसाठी हा देण्यात आलेला आहे. आणि जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 हा मिळालेला आहे रुबल नागी यांना. आता 2025चे साहित्य अकादमीचे पुरस्कार बघूयात. बघा, मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर इम्पॉर्टंट आहे.
यांना काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला त्यांच्यासाठी जाहीर झालेला आहे. आणि हिंदी भाषेत ममता कालिया यूपीच्या आहेत. जीतेजी अलाहाबाद या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा मिळालेला आहे. तर इंग्रजीमध्ये कोणाला मिळालेला आहे, नवतेज सरना पंजाबच्या आहेत ते, आणि क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, इम्पॉर्टंट आहे. अलीकडेच भारताचे संविधान प्रथमच सिंधी भाषेत प्रसिद्ध करण्यात आले, तर 8व्या अनुसूचीमध्ये सिंधी भाषेचा समावेश जो आहे तो करण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, ब 21वी घटनादुरुस्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे सिंधी भाषेचा समावेश करण्यासाठी. आता भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी पहिल्यांदाच सिंधी भाषेतील संविधानाच्या नवीन आवृत्तीचं प्रकाशन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी केलेलं आहे. आता या आवृत्तीचं वैशिष्ट्य म्हणजे काय, ती देवनागरी आणि फारसी या 2 लिपींमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. आणि आता सिंधी भाषिक लोक आपल्या मातृभाषेत हे संविधान वाचू शकतील, त्याचबरोबर समजू देखील शकतील. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे, 1967 मध्ये 21व्या घटनादुरुस्तीद्वारे सिंधी भाषेचा संविधानाच्या 8व्या अनुसूचीत समावेश करण्यात आलेला आहे. आता 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांचा समावेश आहे. तर त्या कोणत्या आहेत ते बघूया आणि कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे त्यांचे ॲडिशन करण्यात आलेली आहे ते देखील समजून घेऊयात. बघा, सिंधी भाषा ही 21व्या घटनादुरुस्तीद्वारे ॲड करण्यात आलेली आहे. ही घटनादुरुस्ती 1967ला झालेली आहे. त्याच्यानंतर नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी भाषा ही 71व्या घटनादुरुस्तीद्वारे ॲड करण्यात आलेली आहे आणि ही घटनादुरुस्ती 1992ला झालेली आहे. तर अलीकडे म्हणजे 2003ला बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या 4 भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे, 92व्या घटनादुरुस्तीद्वारे. तर हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवा. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकतेच निधन पावलेले एव्हरेस्ट वीर जिम विटाकर कोणत्या देशाशी संबंधित होते असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, क अमेरिका. तर जिम विटाकर हे जे आहे ते अमेरिकेशी संबंधित होते, ज्यांचं आत्ता नुकतंच निधन झालेले आहे. ते प्रख्यात अमेरिकन गिर्यारोहक होते. बघा, ते माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले अमेरिकन आणि 10वे व्यक्ती होते. तर माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती कोण होते, एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे, ज्यांनी 1953ला हे एव्हरेस्ट सर केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, जिम विटाकर यांचं 7 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 97व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव देखील लक्षात ठेवा, अ लाईफ ऑन द एज. ठीक आहे. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्टची बरेच वेळा स्टॅटिक क्वेश्चन विचारले जातात, जसं त्याची उंची काय आहे किंवा त्याला दुसऱ्या देशांमध्ये काय संबोधलं जातं, तर ते देखील आपण एकदा पाहूयात. बघा, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वताचं शिखर आहे, जे हिमालयाच्या महान हिमालयीन प्रदेशात वसलेलं आहे आणि ते नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवरती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेपाळमध्ये त्याला सागरमाथा या नावाने ओळखलं जातं आहे. तर तिबेटमधील त्याचं नाव कुठलं आहे, चोमोलुंगमा. ठीक आहे. त्याची उंची जर बघायची झाली तर 8848.86 मीटर इतकी आहे, किंवा ज्यालाच आपण 29,031.69 फूट असं देखील म्हणू शकतो. इतकी त्याची उंची आहे. 29 मे 1953 रोजी न्यूझीलंडचे जे सर एडमंड हिलरी आहेत, हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत आणि त्यांच्यासोबत नेपाळी भारतीय शेर्पा होते. त्यांचं नाव काय आहे, तेन्झिंग नॉर्गे. आता भारत सरकारनं 1994 मध्ये तेन्झिंग नॉर्गे यांच्या स्मरणार्थ तेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार देखील सुरू केलेला आहे. हे पॉईंट आपण एकमेकांशी कनेक्ट करत चाललोय. तर जे आपण स्टॅटिक डाटा घेतोय त्याच्यावरती देखील बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर ते एकदम केअरफुली तुम्ही ऐकत जावा किंवा व्हिडिओ पॉज करून ते रिवाईज करण्याचा प्रयत्न करत चला. तर बघा, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला ही कोण आहे, जपानची जुंको ताबेई. हिने 1975ला हे सर केलेलं आहे. तर माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत, बचेंद्री पाल, ज्यांनी 23 मे 1984 रोजी हे यश प्राप्त केलेलं होतं. आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग व्यक्ती कोण असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे अरुणिमा सिन्हा. यांनी 2013 मध्ये हे यश प्राप्त केलेले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन केव्हा साजरा करण्यात आला असा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, 11 एप्रिल. ठीक आहे. तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन दरवर्षी आपण 11 एप्रिल रोजी साजरा करतोय आणि कस्तुरबा गांधी यांचा हा जयंती दिवस आहे.
ज्यांनी महिलांना आणि समाजासाठी मोठं कार्य केलेलं आहे. माता त्याचबरोबर बालकांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी हा दिवस आपण भारतात दरवर्षी साजरा करतो. 2026ची जर संकल्पना बघायची झाली या दिवसाची, तर मातृत्वाच्या आरोग्य सेवेत समानता, कोणत्याही मातेला मागे न सोडणे ही त्याची थीम आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, माउंट सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, तर तो कोणत्या देशात आहे असं तुम्हाला विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे ब, इंडोनेशिया. तर इंडोनेशिया देशात हा ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे तो झालेला आहे. आणि सेमेरू पर्वत हा इंडोनेशियातील कुठल्या बेटावरती आहे? जावा बेटावरती आहे आणि एक अतिशय उंच त्याचबरोबर सक्रिय ज्वालामुखी आहे हा. याला महामेरू म्हणजेच महाड पर्वत असं देखील म्हटलं जात आहे. हे जावा बेटावरील सर्वात उंच शिखर आहे. तर यामध्ये वारंवार उद्रेक जो आहे तो होत आहे. जेव्हा त्याचा उद्रेक होतो तेव्हा राख आणि धूर सुमारे 1100 मीटरपर्यंत उंचीवरती जातात. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताने 2028 मध्ये नियोजित असलेल्या कोणत्या परिषदेच्या यजमानपदाची बोली मागे घेतली आहे असं तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड, संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद म्हणजेच COP33 ज्याला आपण म्हणतोय, याच्या यजमानपदाची बोली भारतानं मागे घेतलेली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये दुबई येथे होणाऱ्या COP28 दरम्यान या जागतिक शिखर परिषदेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव दिलेला होता, पण आता त्यांनी तो मागे घेतलेला आहे. बघा, कोप बद्दल आणखीन जाणून घ्यायचं झालं तर कोप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. ही UNFCCची सर्वात मोठी वार्षिक बैठक असते आणि युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्यामध्ये डिस्कशन होत आहे. तर हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीचा सामना करण्यासाठी नियम त्याचबरोबर उद्दिष्ट निश्चित करण्याकरता जगभरातील देश या ठिकाणी एकत्रित येतात. आता याची स्थापना जी आहे ती 1992ला रिओ येथील अर्थ समिटमध्ये झालेली आहे. 1994 पासून ह्याची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. याचं हेडक्वार्टर बॉन, जर्मनी या ठिकाणी आहे. पहिली कोप कधी झालेली होती? 1995ला बर्लिन, जर्मनी या ठिकाणी. आणि भारतानं आत्तापर्यंत फक्त एकदाच म्हणजे 2002 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी ह्याचं आयोजन केलेलं होतं COP8चं. आता आगामी कोप शिखर परिषदा ज्या आहेत त्या बघा, COP30 बेलेम, ब्राझील 2025 झालेली आहे. त्याच्यानंतर COP31 अंताल्या, तुर्की 2026 मध्ये. तर COP32 आदिस अबाबा, इथिओपिया 2027 या ठिकाणी होणार आहेत. तर हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आजसाठी होते. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.